जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर कार्यवाही करण्याचा आदेश पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिला आहे। यावर तालुक्यातील अवैध दारू वाहतूकवर चांदूर बाजार पोलीस हे सक्रिय झाले असल्याचं दिसत आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 29 जानेवारीला सायंकाळी 9:30च्या दरम्यान ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी माधान या ठिकाणी नाकाबंदी केली होती। यावेळी MH27 H8607 ही इनोवा गाडी थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र वाहन चालकानं नाकाबंदी न जुगारता तिथून पळ काढला। याची माहिती ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी चांदूर बाजार पोलिसांशी संपर्क साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांना दिली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे आणि त्यांच्या टीमने नाकाबंदी केली, मात्र वाहन चालकाने गाडी पोलिसांच्या अंगावर वाहून आणली। तसेच वाहन चालक पळ काढत असल्याचं लक्षात आल्यावर खासगी वाहने पाठलाग करीत हॉटेल गुजरींच्या समोर वाहन थांबविण्याचा इशारा खासगी गाडीच्या लाईटवरून देण्यात आला, मात्र चालकाने अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून पळ काढला। यावेळी पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये इंग्रजी दारू अंदाजे 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल आणि दारू वाहतूकसाठी वापरण्यात आलेली इनोवा गाडी पोलिसांनी जप्त केली। यामध्ये आरोपींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, अशोक कांबळे, पोलीस स्टेशन खुपिया वीरेंद्र अमृतकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील खंडारे, किरण बांबल, अर्जुन परिहार करीत आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।